ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता प्रियाचा खोटारडेपणा अर्जुन आणि सायली मिळून अश्विनच्या समोर आणणार, तर दुसऱ्या बाजूला आता एका खूप मोठ्या सत्याचं सुद्धा उलगडा होणार. आता नेमकं कसं कसं काय काय घडतं हे सगळं काही बघूया आपल्या व्हिडिओमध्ये. तर इकडे आता सायली ही अर्जुनला म्हणत असते, अहो तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का, प्रियाचा खोटारडेपणा जास्त का होत चालला आहे, कारण तिच्याबरोबर अश्विन भाऊजी आहेत. जेव्हा अश्विन भाऊजींचा ठाम पाठिंबा तिच्या मागून निघेल ना, तेव्हा बरोबर तिचं सगळं खोटं पितळ बाहेर पडायला लागेल. आजसुद्धा आपण तिला चांगलं झापलं असतं, पण आजही अश्विन भाऊजी तिच्याबरोबर होते. अश्विन भाऊजींना तिने टार्गेट केलं. ती त्यांना म्हणाली, तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे का, माझ्यावर विश्वास ठेवा. आणि त्यांनी जेव्हा तिच्यावर विश्वास ठेवला ना, तेव्हा आपल्याला पुढे फार काहीही बोलता आलं नाही आहे. त्यामुळे अश्विन भाऊजी नावाचा जो ठाम पाठिंबा तिच्या मागे आहे ना, आपल्याला तो काढून घ्यावा लागेल. त्यावर अर्जुन म्हणत असतो, बायको ते तर तुझं सगळं बरोबर आहे, पण नक्की त्यासाठी आता करायचं काय हे मला महत्त्वाचं म्हणजे कळत नाही आहे. काय म्हणणं आहे तुझं? सायली म्हणते, अहो एकदम सोपा मार्ग आहे. प्रिया आश्रमात असताना तिचे खूप रिलेशनशिप होते. म्हणजे वेगळी वेगळी मुलं तिला गाड्यांनी सोडायला यायची, महागडी गिफ्ट्स द्यायची, किंवा व्हॅलेंटाईन डेला ती लोकांबरोबर असायची, फिरायची, फोनवर सतत बोलायची. त्यामुळे आतासुद्धा आपण त्याच गोष्टींचा आधार घेऊ शकतो. त्याबरोबर अर्जुन कसं असं विचारतो सायलीला. त्यावर सायली म्हणत असते, प्रियाचं कधीही एका माणसावरती प्रेम असूच शकत नाही. प्रियाचं कायम माणसाच्या पैशावर प्रेम असतं. बघा ना, आधी तिला तुमच्याबरोबर लग्न करायचं होतं. काय म्हणायची तुम्हाला, तिचं तुमच्यावर प्रेम आहे, तिला तुमच्याशिवाय जमणार नाही, करमणार नाही. आणि आता तुमच्याच धाकट्या भावाबरोबर अश्विन भाऊजींबरोबर लग्न करून या घरात सुखाने संसार करण्याचं नाटकही करते. आणि वेळोवेळी ती फक्त अश्विन भाऊजींना लुबाडत असते, लुटत असते. अश्विन भाऊजींकडनं गोड बोलून पैसे काढते. आणि माझे विचार साधे भोळे अश्विन भाऊजी साधे असल्यामुळे ते प्रियाच्या खोटारडेपणाला फसत चाललेत, भुळत चाललेत. त्यामुळे आपण आता तुमच्या एखाद्या मित्राचा आधार घ्यायचा. अर्जुन म्हणतो, माझ्या मित्रांचा म्हणजे ते कसं? सायली म्हणते, बघा आता प्रियाचे जुने बॉयफ्रेंड वगैरे कोण होते, काय होते याबद्दलची तर मला फार काही माहिती नाही आहे, पण म्हणतात ना, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, त्याचा वापर करायचा. अर्जुन म्हणतो, कोण जित्या, कोणाची खोड? त्यावर सायली म्हणते, अरे देवा, तुमचं मराठी म्हणजे ना खरंच. अर्जुन म्हणतो, बायको थोडं एक्सप्लेन कर ना यार. मग सायली त्याला सांगते की तुम्ही तुमच्या एखाद्या श्रीमंत मित्राला फोन करा आणि प्रियाला त्याच्याबरोबर थोडं राहायला सांगा. त्याच्या श्रीमंतीचं प्रदर्शन प्रिया समोर करू द्या. प्रिया त्याच्या जाळ्यात अडकली की आपण त्या सगळ्या गोष्टी अश्विन भाऊजींपर्यंत आणायच्या. अर्जुन म्हणतो, ठीक आहे माझा असा मित्र एक, मी त्याच्याशी बोलून घेतो. आणि मग आता अर्जुन त्याच्या एका मित्राला तुषारला कॉल करतो. आता तुषार हा सुद्धा अर्जुनबरोबरच लॉ कॉलेजला होता. त्याचं लॉ झाल्यानंतर तो पनवेल सोडून बाहेर पुण्याला निघून गेला. काही काल त्याने पुण्यामध्ये चांगलं काम केलं आणि आत्ता रिसेंटमध्ये तो त्याच्या फॅमिलीला वगैरे भेटण्यासाठी पुण्यावरून पनवेलमध्ये आलेला आहे. मग अर्जुन आता त्याच्या मित्राला तुषारला कॉल करून सांगत असतो, तुषार मला तुझी थोडीशी मदत हवी आहे. तुषार अर्जुनला विचारतो, कशासंबंधी, कुठल्या केस रिगार्डिंग आहे का काही काम? त्यावर अर्जुन सांगतो, नाही ॲक्च्युली कसं बोलू कळत नाही आहे, पण काम थोडं सिरियस आहे. माझी भावाची बायको अश्विन, तू तर ओळखतोसच. त्यावर तो म्हणतो, हो बोल ना, कसा आहे तो, काय बोलायचं आहे त्याच्याबद्दल? मग अर्जुन सांगतो, अश्विनची बायको तन्वी किल्लेदार ही म्हणजे चांगली नाही आहे, ती अश्विनला फसवते. ॲक्च्युली ती मुलगीच बरोबर नाही आहे, ती मुलगी फ्रॉड आहे. आणि मग प्रियाचं सगळं सत्य, ती कशी घरात घुसली, मग तिने कसं किल्लेदारांना गंडवलं, मग तिने सुभेदारांना कसं गंडवलं, मग तिने घरात लग्न करून कशी आली, ते सगळं आता अर्जुन तुषारला सांगतो. आता हे सगळं ऐकल्यावर तुषार म्हणतो, ओ माय गॉड, इज इट रिअली व्हेरी हॉरिएबल अर्जुन? अरे हे सगळं काही अश्विनसाठी खूप रिस्की होऊ शकतं. अर्जुन, अरे जर अश्विन तिच्यावर असंच वेड्यासारखं प्रेम करत गेला ना, तर अश्विनला पुढे जाऊन जेव्हा तिला अटक होईल किंवा तिचा हा सगळा कांड उघडकीस पडेल तेव्हाही त्रास होईल. त्याआधीच आपण अश्विनला या सगळ्यातनं बाहेर काढायला हवं. अर्जुन म्हणतो, तुषार त्यासाठीच तर मला तुझी ही सगळी मदत हवी आहे ना. तुषार म्हणतो, डोंट वरी अर्जुन, तुला जी काही मदत हवी आहे ना ती सगळी करायला मी तयार आहे. आफ्टर ऑल आपण दोघं एवढे चांगले मित्र आहोत आणि
अश्विन तुझा धाकटा भाऊ असला तरी तू मलासुद्धा माझ्या भावासारखाच आहे. त्यामुळे अश्विनला या सगळ्या प्रकरणातून वाचवण्यासाठी, बाहेर काढण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते सगळं मी करेन. डोंट वरी. कसं कसं काय काय करायचं आहे, तिला कुठे गाठायचं, कुठे भेटायचं, या सर्व गोष्टी फक्त तू मला अपडेट करत जा. बाकीची माझी सगळी ॲक्टिंग तू बघशीलच. सायली आता अर्जुनला म्हणते, अहो मी काय म्हणते, त्यांना एकदा आपल्याला भेटू द्या, आपण त्यांच्याशी भेटून बोलू. मी प्रियाच्या काही सवयी वगैरे त्यांना सांगते, म्हणजे तुषार भाऊजींना सोपं जाईल प्रियाला त्यांच्या जाळ्यात ओढणं. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, ठीक आहे, मी तुषारला आपल्याला भेटायला बोलवतो. आणि मग आता अर्जुन हा सायलीला म्हणतो, कुठे बोलू, आपण एक काम करूया, एखाद्या रेस्टॉरंटमध्ये वगैरे किंवा कॅफेमध्ये भेटूया. सायली म्हणते, नाही नको, अशा ठिकाणी भेटणं खूप रिस्की ठरेल. प्रियाने जर चुकून पकून जरी आपल्याला बघितलं तर वाट लागेल. त्यापेक्षा तुम्ही तुषार भाऊजींना तुमच्या ऑफिसला बोलवत का नाही. त्यावर अर्जुन विचार करतो, ही गोष्ट उत्तम आहे. मग अर्जुन तुषारला कॉल करतो आणि तुषार, जर तू मला आधी थोडं भेटलास तर बरं होईल, म्हणजे आपल्याला व्यवस्थित काय काय कसं कसं करायचं हे ठरवता येईल असं सांगतो. तुषार अर्जुनला भेटायला दुसऱ्या दिवशी त्याच्या ऑफिसला पोहोचतो. अर्जुनबरोबर सायलीसुद्धा असते. सायली आता तुषारला प्रिया कशी पैशांच्या मागे वेडी आहे, पैसे बघितले की प्रिया कशी मूर्खासारखं वागते, सगळं काही सांगते. हे सगळं ऐकल्यावर तुषार म्हणतो, ओ माय गॉड, या अशा मुलीचं अश्विनबरोबर लग्न झालं आहे आणि अश्विन अशा मुलीवर प्रेम करतो हे बघून खरंच खूप वाईट वाटतं आहे. बट यू डोंट वरी गाईज, वहिनी काळजी करू नका, आता बघत चला फक्त तुम्ही या तुषारची ॲक्टिंग. अर्जुनला विचारा, LLB कॉलेजला असतानासुद्धा आम्ही ॲक्टिंग खूप करायचो. त्यावर अर्जुन म्हणतो, तू करायचंस ती ॲक्टिंग नाही रे, ती नाटकं होती अभ्यासापासून आणि प्रोफेसरपासून पळ काढायला. त्यावर तुषार म्हणतो, एवढंही काही मी वाईट नव्हतो. आता थोडी त्यांची गंमत जम्मत चालते. त्याच्यानंतर आता इकडे प्रिया ही महिपत आणि नागराज ह्या दोघांना भेटायला तुरुंगात आलेली असते आणि आता ती त्या दोघांना म्हणत असते, तुम्हाला दोघांनाही इथनं बाहेर पडायचं आहे, मला माहिती आहे. तुम्हाला दोघांना इकडनं बाहेर काढण्याची जबाबदारी माझी. महिपत म्हणत असतो, एक गबगत चिचुंद्रे, उगाचच्या उगाच नाटकं करू नको, फक्त फेकाफेकी करती, हात तर काय हलवत नाही, पाय तर काय मारत नाही. प्रिया म्हणत असते, तुम्ही तुमचं तोंड कमी चालवलं ना तर मला काय बोलायचं आहे ते मी पटापट बोलू शकेन. आणि मग ती सांगू लागते, तुम्हाला इकडनं मी पुढच्या 7 दिवसात बाहेर काढणार आहे. त्यावर हे दोघंही खूप खुश होऊन जातात. त्यावर प्रिया म्हणते, पण आधी माझं म्हणणं काय आहे हे पूर्ण ऐकून घ्या आणि मग खुश व्हा नागोबा, आणि तुम्ही पण अण्णा सर. त्यावर मग तिला ते विचारतात, काय म्हणणं आहे तुझं. प्रिया सांगते, मी तुम्हाला इकडनं 7 दिवसाच्या आत बाहेर काढेन, पण तुम्हाला माझं एक काम करावं लागेल आणि ते काम कायम गुपित असेल, कधीच कुठेच कोणाच्याच समोर ते काम येणार नाही. त्यावर ते म्हणतात, मंजूर, काय करायचं आहे सांग. प्रिया म्हणते, सायली आणि अर्जुन यांचा कायमचा खेळ खल्लास करायचा आहे. त्यावर ते दोघं म्हणतात, काय वेडबीड लागले का काय तुला. त्यावर प्रिया म्हणते, नाही, एवढे दिवस मी त्यांच्यापासून पळ काढण्याचा प्रयत्न करत होते, ते मला वेड लागलं होतं, पण आता मी कायमचा खेळ संपवायचं असं ठरवलं आहे. त्यामुळे पुढच्या 7 दिवसात मी तुम्हाला तुरुंगाच्या बाहेर काढणार आणि पुढच्या काहीच दिवसात सायली आणि अर्जुनचा कायमचा खेळ खल्लास, त्यांचा एंड. बोला, मंजूर असेल तरच आपण एकत्र काम करायचं. ते दोघंही मंजूर होतात. त्यानंतर मग प्रिया आता विचार करते, जर मला नागोबाला आणि महिपतला बाहेर काढायचं असेल तर मला पैशांची गरज लागेल आणि पैसे फक्त मला आता सध्या तरी साक्षीच देऊ शकते. मग प्रिया आता साक्षीला कॉल करते आणि साक्षीला ती सांगते, मला महिपतला आणि नागोबाला तुरुंगातनं बाहेर काढायचं आहे, तर त्यासाठी मला तुला भेटायचं आहे, आपण उद्या भेटून सविस्तर बोलू, तू मला भेटायला ये. त्यावर साक्षी प्रियाला भेटायला यायला तयार होते. प्रिया घरातली दुसऱ्या दिवशी सगळी कामं वगैरे उरकते आणि मला थोडं मंदिरात जावंसं वाटतंय. घरामध्ये एवढं छान सगळं वातावरण सुरू आहे, सायली अर्जुनचं सगळं व्यवस्थित झालं आहे, अस्मिताचं बाळ व्यवस्थित आहे, सुदृढ आहे, घरातलं सगळं कुशल मंगल आहे, म्हणून देवाचे थोडे आभार मानायचे आहेत असं म्हणत ती मंदिरात जाते. सांगून साक्षीला भेटायला कॅफेमध्ये येते. आता बरोबर सायली अर्जुनने तुषारला प्रियाचं लोकेशन पाठवलेलं असतं, त्यामुळे तुषारसुद्धा आता त्या कॅफेमध्ये पोहोचतो. त्या कॅफेमध्ये येऊन मग तुषार आता मुद्दामून प्रियाच्या समोरच्या टेबलवरती बसतो. तुषार एवढा हँडसम असतो, चार्मिंग असतो, दिसायला इतका भारी असतो की प्रिया त्याला बघते आणि बघता क्षणी ती त्याला भुलते. पण आता तुषार हा फोनवर बोलण्याची ॲक्टिंग करत असतो. डार्लिंग अगं प्लीज माझं थोडं ऐकून तरी घे ना. सोनल, तुझ्याशिवाय मी नाही जगू शकत. तुला 5 लाख कमी वाटत आहेत का शॉपिंगसाठी. अगं मग सांग ना मला, तुला जितके पैसे हवे तितके देईन ना मी.
आणि अगं मला काय माहिती होतं की 5 लाखामध्ये तुझी शॉपिंग नाही होणार. जर माहीत असतं तर मी तुला जास्त पैसे दिले असते. तुला काय हवं ते मला सांग. गाडी हवी, बंगला हवा, काय हवं बोल फक्त तू. मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो. आणि तुझ्या वाढदिवसासाठी मी रो हाऊस बनवायला दिलं आहे ना. आता हे सगळं काही प्रिया ऐकते. प्रिया विचार करते, बापरे, गर्लफ्रेंडला वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून रो हाऊस. काहीतरी श्रीमंत दिसतोय हा बकरा तर आपल्या जाळ्यात अडकलाच पाहिजे. शॉपिंग करायला 5 लाख? नाही, ह्याला तर आपल्या जाळ्यात गटवलाच पाहिजे. मग आता तुषार फोन ठेवतो आणि डोक्याला हात लावून बसतो. प्रिया त्याच्याजवळ जाऊन त्याच्याशी बोलू लागते. सॉरी, मी तुमचं फोनवरचं बोलणं ऐकलं. काही प्रॉब्लेम आहे का? तुषार म्हणतो, काय सांगू, माझी गर्लफ्रेंड माझ्यावर रुसली आहे आणि ती काही ऐकतच नाही आहे. त्यावर प्रिया म्हणते, ज्या मुली तुमच्या बरोबर चांगलं वागतच नाहीत ना, त्याबरोबर राहायचंच नसतं असं म्हणतात. फ्रेंड्स? त्यावर तुषार म्हणतो, पण तुम्ही तर मला ओळखत नाही. प्रिया म्हणते, हात मिळवलात की ओळख आपोआप वाढत जाईल मिस्टर. त्यावर तुषार म्हणतो, तुषार. त्यावर प्रिया म्हणते, वाव, रिअली सच अ नाईस नेम. मला तुमचं नाव खूप आवडलं. यू नो, तुषार नावाची लोक खूप लकी असतात. मग लगेचच तो तिला म्हणतो, तू माझ्याबरोबर कॉफी पिऊ शकतेस का? ॲक्च्युली मी खूप फ्रस्ट्रेड आहे. तुझ्याबरोबर कॉफी प्यायलो तर बरं वाटेल. प्रिया म्हणते, येस ऑफकोर्स, वाय नॉट. मग प्रिया आणि तुषार दोघंजणं कॉफी पितात. पिताना गप्पा वगैरे मारतात. प्रिया तुषारला त्याच्या प्रॉपर्टीबद्दल विचारते. तुषार सांगतो की मी एक बिझनेसमनचा मुलगा आहे. माझे वडील US असतात. ते खूप उत्तम बिझनेसमन आहेत आणि मला त्यांनी सध्या फिरायसाठी इकडे पाठवलं होतं. पण मला इकडे सोनल आवडली आणि मी सोनलबरोबर इकडे सेटल व्हायचं ठरवलं. पण आता सोनल माझ्यापासून दूर चालली आहे. प्रिया मनात विचार करते, बरं झालं दूर चालली आहे. इतक्यात आता तुषार फोन आल्याचं पुन्हा नाटक करतो आणि मी आलोच असं म्हणत तिकडनं पळ काढतो. त्याला वाटतं आजच्या पुरतं हिला इतकं गंडवलं आहे तेवढं पुरे झालं. तर आता इकडे प्रिया विचार करते, अरे यार, ही साक्षी अजून कशी आली नाही. प्रिया साक्षीला कॉल करते आणि आता म्हणत असते, साक्षी अगं तू कुठे आहेस? कधीपासून मी तुला भेटायला आली आहे, कधीपासून मी तुझी वाट बघते आहे. साक्षी सांगते, माझा मूडच नाही आहे गं प्रिया कुठे जाण्या येण्याचा. सचिन माझे फोन उचलत नाही, माझ्याशी बोलत नाही, मला त्या गोष्टींचा खूप त्रास होतो गं. त्यावर मग प्रिया म्हणते, बरं ठीक आहे, राहू दे, काही हरकत नाही. आता तसंही खूप जास्त उशीर झाला आहे, मी सुद्धा घरी जाते. मी एक काम करते, मी उद्या येऊन तुला भेटते. मग साक्षीसुद्धा ठीक आहे म्हणते. प्रिया आता घरी येते. दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा घरातली सगळी नेहमीप्रमाणे कामं वगैरे आटपून प्रिया पुन्हा बाहेर जायला निघालेली असते. घरातले तिला विचारतात, आज काय, आज पुन्हा मंदिरात का? त्यावर प्रिया सांगते, नाही, आज ॲक्च्युली मला एका मैत्रिणीला भेटायला जायचं आहे. म्हटलं होतं नाही का, त्या दिवशी ती खूप आजारी आहे, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, सोन्याचा हार द्यायला गेले होते, तीच मैत्रीण. त्यावर घरचे तिला म्हणतात, ठीक आहे. मग प्रिया आता मैत्रिणीला भेटायला नावाखाली साक्षीला भेटायला येते. साक्षीकडे येऊन आता ती साक्षीला सांगते की मी महिपत आणि नागोबाला सोडवणार आहे, पण त्यासाठी मला काही पैशांची गरज लागेल, जे मला तू देशील अशी माझी आशा आहे. आता साक्षी तर महिपतला सोडवायला डायरेक्ट स्वतःहून जाऊ शकत नाही. तिला तर कोणाचा ना कोणाचा आधार हवाच होता. मग आता ती लगेचच म्हणते, हे बघ प्रिया, तुला अण्णांना सोडवण्यासाठी कितीही पैशांची गरज लागू दे, काहीच हरकत नाही. मी तुला कितीही पैसे द्यायला तयार आहे, अगदी कितीही. तू माझ्याकडे जितके पैसे मागशील तितके पैसे मी तुला देईन. फक्त माझ्या अण्णांना ह्या सगळ्यातनं बाहेर काढ. पण तू अण्णांना बाहेर काढशील कसं? त्यावर प्रिया म्हणते, ते सगळं तू माझ्यावर सोड. पुढच्या 7 दिवसात मी त्यांना तुरुंगातनं बाहेर पाडेन. साक्षी म्हणते, जर खरंच तू म्हणतेस तसं झालं तर खूपच बरं होईल. पण मला एक गोष्ट कळत नाही आहे, एवढे दिवस तुला अण्णांना आणि त्या नागोबालासुद्धा बाहेर पडायची भीती होत नव्हती. मग आज नेमकी तुला एवढी भीती आणि काळजी का वाटायला लागली त्यांची की तू त्यांना इतके शॉर्ट नोटीसवर बाहेर काढणार आहेस? प्रिया म्हणते, खूप महत्त्वाचं काम आहे. साक्षी म्हणते, खूप नाही, खूप जास्त महत्त्वाचं काम आहे तुझं प्रिया त्यांच्याकडे. पण काय काम आहे हे तू मला तर सांगायला हवंस. का बाहेर काढणार आहेस तू त्या दोघांना? काय असं काम आहे तुझं त्यांच्याकडे? मग साक्षीला प्रिया सांगते, मला सायली आणि अर्जुनचा गेम वाजवायचा आहे. त्यासाठी मला त्या दोघांची गरज लागणार आहे, त्यांचे कॉन्टॅक्ट्स वापरावे लागणार आहेत. त्यानंतर मग आता साक्षी काहीच बोलत नाही. मग प्रिया आता पुन्हा घरी येते. हळूहळू आता प्रियामधली आणि तुषारमधली जवळीक वाढू लागते. तुषार प्रियाबरोबर आता रोज फोनवर बोलू लागतो. वरचेवर प्रियाला भेटू लागतो. तिला काही गिफ्ट वगैरे देऊ लागतो, महागडे परफ्यूम वगैरे. आता सायली ह्या सर्व गोष्टी आठवडाभर नोटीस करते आणि मग आता ती अर्जुनला म्हणते, अहो आता मला वाटतं प्रिया बऱ्यापैकी तुषार भाऊजींच्या जाळ्यात अडकली आहे. आता आपण अश्विन भाऊजींसमोर
प्रियाचं हे सत्य उघडं पाडूया. पण आपल्याला काहीतरी असं करावं लागेल की अश्विन भाऊजींना शंका येणार नाही की हे सगळं काही आपणच करतो. तुम्ही तुषार भाऊजींना सांगा उद्या आपल्याला या खेळाचा शेवट करायचा आहे. अर्जुन म्हणतो ठीक आहे, मी बोलतो तुषारशी. मग अर्जुन तुषारला कॉल करतो आणि तुषारला दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे तो सगळा प्लॅन अर्जुन सांगतो. अर्जुन तुषारला सांगतो की उद्या आम्ही अश्विनला प्रियाचं खरं रूप दाखवायला घेऊन येणार आहोत. तू कॅफे स्टार रियालिटी इथे प्रियाला भेटायला बोलव. स्टार रियालिटीमध्ये जेव्हा ती तुला भेटायला येईल तेव्हा तू तिच्याबरोबर जवळीक साधण्याचा प्रयत्न कर. तू तिच्या हाताला हात लाव, तू तिच्या हाताला किस कर, तू तिला गुलाब दे, महागडं काहीतरी गिफ्ट दे आणि तशा पद्धतीने तू तिच्या जवळ जा. त्यावर तुषार चालेल असं सांगतो. तुषार प्रियाला उद्या आपण हॉटेल स्टार रियालिटीमध्ये भेटतोय असं सांगतो. तर मग सायली आता अर्जुनला म्हणते आणि अश्विन भाऊजींना काय सांगायचं. अर्जुन म्हणतो डोंट वरी, मी काय बोलायचं ते ठरवलं आहे. आणि मग अर्जुन अश्विनला बोलावतो आणि म्हणत असतो अश्विन सध्या ना माझ्याकडे एका मुलीची केस आली आहे. म्हणजे मुलीची केस आहे तर तू समजू शकतोस कशी केस असेल. ॲक्च्युली रेप केस आहे. तर त्या केसबद्दल ना त्या मुलीला म्हणजे डिरेक्टली माझ्याबरोबर बोलता येत नाही आहे. तिच्या काही टेस्ट वगैरे करून घ्यायच्या आहेत ज्यावरून आम्हाला प्रूफ मिळतील. तर तू तिच्याशी डॉक्टर म्हणून बोललास तर बरं होईल. आम्हाला एक उत्तम डॉक्टर हवा आहे. त्यावर मग आता तो म्हणतो ओके दादा ठीक आहे, मग मी येतो उद्या तुझ्या ऑफिसला. अर्जुन म्हणतो नाही नको, ऑफिसचं बॅकग्राऊंड बघून ती आणखीन घाबरेल. आपण तिला एखाद्या कॅफेमध्ये किंवा हॉटेलमध्ये भेटूया. आपण एक काम करूया, आपल्या इथे ते नवीनच उघडले ना स्टार रियालिटी, तिथे भेटूया. त्यावर अश्विन म्हणतो ओके दादा चालेल. दुसऱ्या दिवशी आता प्रिया हिला माहीत नसतं की अश्विनसुद्धा आज स्टार रियालिटीमध्ये तिची रियालिटी बघायला येणार आहे. ती आता तुषारला भेटायला त्या रेस्टॉरंटमध्ये आलेली असते. तिथे आल्याच्यानंतर आता तुषार याने प्रियासाठी एक महागडा मोठाच्या मोठा बुके आणलेला असतो. मोठंच्या मोठं एक चॉकलेट आणलेलं असतं आणि तिथे आता तो प्रियाला प्रपोज करत असतो. तो प्रियाला म्हणत असतो प्रिया आय लव्ह यू, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. माझं तुझ्यावर खूप 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 नितांत जीवापाड प्रेम आहे. जेव्हापासून मी तुला भेटलो आहे तेव्हापासून मी माझ्या गर्लफ्रेंडला सोनलला कायमचं विसरलो. तुझ्यात ना एक वेगळी जादू आहे. आता हे सगळं काही सायली आणि अर्जुन अश्विनला दाखवतात. हे सगळं बघून अश्विनच्या पायाखालची जमीनच सरकते. सायली अश्विनला म्हणत असते अश्विन भाऊजी हे सगळं फक्त आज तुम्हाला दिसतंय. असे ना जाणो अजून किती असतील जे प्रियाच्या मागे पुढे असतील जे तुम्हाला माहीतही नाही आहे. अश्विन भाऊजी माफ करा, खरं तर हे सगळं आम्ही तुमच्यासमोर आणायला नको होतं, पण तुम्हाला रियालिटी कळणं गरजेचं होतं. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो अश्विन ह्या मुलीचं हे सगळं रूप सायलीला आणि मला आधीपासूनच माहीत होतं, म्हणून आम्ही तुला हिच्याशी लग्नच करू नको यासाठी बजावत होतो. पण तू आमचं न ऐकता हिच्याबरोबर बाहेर जाऊन लग्न केलंस आणि आता हे सगळं काही आम्ही तुझ्यासमोर आणलं. अश्विन आता काय करायचं ते तू ठरव. आता तरी तुझा विश्वास पटला ना मी आणि सायली तुझ्याशी खोटं बोलत नाही आहोत म्हणून. आता मात्र अश्विनची तळपायाच्या आग मस्तकात गेलेली असते. अश्विन हातात आता जो ग्लास असतो तो जोरात टेबलावरती आपटतो आणि रागारागाने प्रियाच्या जवळ जातो. प्रियाला हाताला धरून उभी करतो. प्रिया आता अश्विनला बघून खूप जास्त घाबरते. अश्विन प्रियाच्या एक खणखणावून मुस्कटात लगावून देतो आणि प्रियाला म्हणत असतो तुझी हिंमत कशी झाली मला फसवण्याची, लायकी आहे का तुझी माझ्यासमोर उभं राहण्याची, मंदिरात जाते मैत्रिणीकडे जाते हे सांगून तुझी ही थेरं चालतात घराच्या बाहेर. सोडणार नाही आहे मी तुला, सोडणार नाही आहे. नाही जर तुला जन्माची अद्दल घडवली ना तर माझंसुद्धा नाव डॉक्टर अश्विन सुभेदार नाही. त्याबरोबर आता तुषार हा जाऊन अर्जुनच्या शेजारी उभा राहतो. प्रिया आता तुषारकडे बघते आणि म्हणते तुषार हे सगळं. त्यावर तुषार आता गप्पच राहतो. तर अश्विन म्हणत असतो हा तुषार दादा अर्जुन दादाचा मित्र. हे दोघं लॉ कॉलेजला एकत्र होते. बरं झालं आज या दोघांनी हे सगळं नाटक रचलं म्हणून तुझं सत्य माझ्या समोर तरी आलं. आता प्रियाला जेव्हा कळतं की हे सगळं अर्जुनचं नाटक होतं, अर्जुनचा ट्रॅप होता, तेव्हा प्रियाला खूप मोठा धक्काच बसतो. काय बोलावं काय करावं प्रियाला सुचत नसतं. अश्विन म्हणतो तुला आता काय गंडवायचं काय थाप मारायची हे सुचत नसेल ना, पण जरी तुला सुचलं ना तरी त्याचा आता काही उपयोग होणार नाही आहे कारण मी तुझ्यावर विश्वासच ठेवणार नाही आहे. बघतो तुला मी असं आता अश्विन बोलतो आणि तिकडनं रागारागात निघू लागतो. अश्विनच्या पाठोपाठ आता सायली अर्जुन आणि तुषार तिघंही त्या हॉटेलमधनं बाहेर पडतात आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. धन्यवाद.